आम्हाला ॲथलीट लोकांना एवढं चांगलं जेवण दिल्याबद्दल असोसिएशनचं खूप खूप धन्यवाद। तर नमस्कार माझ्या मित्रांनो, कसे आहेत, बरे आहेत ना? बघा माझा ब्लॉग आता पाठोपाठ यायला लागला आहे आणि मला पण खूप चांगले कंटेंट भेटतं आहे। तर असं एक कंटेंट घेऊन मी आता आलो आहे, पुण्याकडे चाललो आहे आणि पुण्यामध्ये आज आहे पॅरा ऑलिम्पिक गेम। त्याच्यासाठी मी सहभागी गेलेला आहे रायगड जिल्ह्यामधून आणि नेतृत्व करणार रायगड जिल्ह्यात। त्यासाठी पुढे बघत राहा, खूप मजा येईल तुम्हाला। तर नमस्कार माझ्या मित्रांनो, माझ्या ब्लॉगवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी प्रत्येकाने मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं का आम्ही असं काय करणार आहेत का जे आम्ही आयुष्यात कधी काय केलंच नाही आहे आणि ते करण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो आहे बालेवाडी स्टेडियममध्ये। आम्ही मित्रांनो बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळत होतो, बॉडी बिल्डर होतो मी। पहिल्यांदा मी नॅशनलला सिलेक्ट झालो आहे। इथे भारतातून भरपूर खिलाडी आलेले आहेत आणि यांच्यासोबत आज मला खेळायला भेटेल। जिंकेन हारेन मला का माहिती नाही, पण मला गर्व या बाबतीत असेल का मी अशा नॅशनल प्लेयर सोबत आज या ग्राउंडमध्ये थांबणार आहे। आणि मी गोलाफेक, भालाफेक, थालीफेक अशा तिन्ही गेममध्ये माझा सिलेक्शन झालेलं आहे। तर ते मी आता बघतो कसं करता येईल मला। तर तुम्ही तोपर्यंत माझ्यासोबत राहा। मी पहिल्यांदा करतो हे गेम, मला कधी मी खेळलं पण नव्हतं आणि कधी जवळ बघितलं पण नव्हतं, प्रॅक्टिस पण नाही म्हणून अशी बोललं तरी चालेल, नाहीच केली म्हणून। पण ठीक आहे, सिलेक्शन झालं जिल्ह्यामधून। आता मी महाराष्ट्राला आलो खेळायला आणि भरपूर भारतातनं आणि कोपऱ्यातनं इथं प्लेयर आलेले आहेत, ते पण हँडिकॅप। तुम्ही माझ्यासोबत अशी थांबा, मी तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न करतो। हे बघा मित्रांनो, दिव्यांग सर्व दिव्यांग आहे ते। आता आम्ही थोड्या वेळामध्ये रजिस्टर करणार आहोत। पाऊस नाहीये। इथपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो मला खूप पापड घालायला लागले असं सांगितलं तरी काय वाईट नाहीये। खूप प्रॉब्लेम झाले होते। नॅशनल गेम खेळत असतात, याला स्पॉन्सरशिप पण तशीच लागते। तर मला चांगले स्पॉन्सरशिप भेटले, त्यांचा मी आभार व्हिडिओच्या शेवटमध्ये करणार आहे। आणि असे ॲथलीट बघितलेत मी, दिव्यांग ॲथलीट, का त्यांना बघून आहे ना मला आता भीती वाटायला लागली आहे। काय त्यांचं म्हणजे हे आहे ना, मतलब खेळाविषयी म्हणजे आपण जिथं संपतो आपलं तिथं काहीच करता येत नाही। मी तर खूप चांगला मी तर बोलतो कारण का मी दोन्ही पायावर चालतो, पण बाकी मी आता इथे खेळाडू बघितले काय शब्दच नाही हो, कडक। आणि खरंच मजा येणार आहे। हे बघा प्रतीक दादा व्लॉगिंग करतात। आम्हाला आता ह्या हॉलमध्ये थांबवलं आहे। ज्यांनी कधीच हा गेम खेळला नाही, नवीन आहेत त्यांच्यासाठी ते वेटिंग रूम आहे। काहीतरी आम्हाला सांगणार आहे दिव्यांग लोक बघा। आता ते आपण मित्रांनो स्क्रीनवरती बघत आहोत ना, जे दिव्यांग लोक चालले आहेत, जे सगळे स्वतःच्या जिल्ह्यासाठी खेळायला आलेले आहेत आणि सर्व चांगले पद्धतीचे ॲथलीट आहेत। त्यांच्या शरीराच्या हावभावावरती प्लीज जाऊ नका। अनुभव नवीन आहे, पण खूप छान वाटतं मित्रांनो। तर मित्रांनो टी शर्ट भेटलेली आहे आम्हाला। प्रतीक कसं वाटतंय? लय भारी। आपल्या घरा काहीतरी वाटायला लागलाय, माहोल पण एकदम मस्त झालेला आहे। आता देऊ दणका। आता खरंच काहीतरी वाटायला लागलंय, असं वाटतं नॅशनलला खेळायला आलोय। आता दणका नक्कीच देणार। बेस्ट ऑफ लक बोला मला। आणि काय मोडणार आहे बाबा, सगळी लोक आपल्यासारखीच आहेत। खूप वाईट वाटतं असं, पण यांना बघून खरी ताकद येते। मित्रांनो टी शर्ट भेटली आहे मला, नाश्ता पाणी झाला आहे, पण जसं कॉम्पिटिशन जवळ येत आहेत तसं मनामध्ये धाकधूक वाढली आहे। कारण का कॉम्पिटिटर कशी आहेत, काय आहेत, कसं आहे, म्हणजे त्यांची बॉडीज लँग्वेजला सांगू शकत नाही कोण कसं खेळेल, कोणच सांगू शकत नाही ते। मला असं वाटतं ते असे परिपूर्ण जे असतात ना फिट पोरं, त्यांना पण हरवतील ही पोरं। आज हारलो तरी गर्व आहे।
हळूहळू स्टेडियम ॲथलीटनी भरत आहे. ॲथलीट पण असे आहेत का मला असं वाटतं ज्यांना हरवण्यासाठी पण मोठा जिगर लागेल. व्हीलचेअरवाले आहेत, काही लोक ॲथलीट असे आले आहेत का त्यांना दुसरे जण घेऊन आलेली आहेत. मी दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये. अजून गेम सुरू नाही झालेत. जसे गेम सुरू झालेत का मी अपडेट देईनच. गेम सुरू झाले की मी अपडेट देईनच. प्रत्येक टेन्शनमध्ये आहे कारण का प्रत्येकनी घातलेली जी टी शर्ट आहे ना ती टी शर्ट त्याला ओस्तरलेली भेटलेली आहे. तर मित्रांनो आम्हाला टी शर्ट भेटली, आम्हाला नाश्ता भेटला, आम्हाला चहा सुद्धा भेटला आणि आता आम्ही इकडे वाट बघतोय स्पर्धा कधी सुरू होतोय. आणि आम्हाला जशी स्पर्धा जवळ येते मग अशी मी बोललो स्पर्धा जशी जवळ अशी भीती वाटत चालली आहे. कारण का कॉम्पिटिटर इथे असे आहेत तुम्ही गेस करू शकत नाही, ते काही करू शकतील. त्यांच्या बॉडी लँग्वेजवर तुम्ही जाऊच नका. आहे का नाही प्रतीक? अगदी बरोबर. म्हणजे इथे कसं आहे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर ते सगळं तिकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे बरेचसे मुलं किंवा बरेचसे ॲथलीट असे आलेले आहेत की ज्यांच्याकडे पाहून असं वाटत पण नाही की त्यांच्यामध्ये एवढी स्ट्रेंथ असेल, पण खरोखर त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची स्ट्रेंथ आहे आणि ते खूप पाहण्यासारखं आहे इकडे. आणि आम्ही मागच्या व्हिडिओवरती बोललो होतो बघा मित्रांनो का आम्ही जे कधीच काय केलं नाही ते करायला आलोय, ते हे करायला आलोय. आम्ही कधी गोला फेकला नाहीये, आम्ही कधी भाला फेकला नाहीये, आम्ही कधी ती फळी काय करे थाली फेकली नाहीये. आम्ही सहज खेळायला आलो आणि आम्हाला आता इथं आल्यावर समजलंय इकडे कसं आहे की आम्ही विन होऊ की म्हणजे बाहेर जाऊ ते आम्हालाही माहिती नाही आहे. कारण का फर्स्ट टाइम आम्ही ही गेम खेळण्यासाठी आलो. या गेमविषयी आम्हाला काही माहिती नाही आहे, ना आमचं कोणी कोच आहे, ना कधी आम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न. स्पर्धा तर सुरू झालेली आहे. आता रनिंगची स्पर्धा झाली. डेंजर काम आहे. ज्यांना पाय नाहीत ते पण कसे बेकार जातात बाबा. हे दादा हे जिंकले आता रनिंग मध्ये. आता मित्रांनो हे रनिंग मध्ये एक नंबर आलाय ना, त्यांचा पाय नाहीये बघा. ज्यांची आता रनिंग झाली ते स्पेशल चाइल्ड होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोटिवेट करायला आम्ही आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ ही मन लावून पहा आणि नक्कीच ह्या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी घेसाल व नक्कीच उद्यापासून किंवा आजपासून व्हिडिओ बघितल्यापासून जवळच्या जिममध्ये जाऊन एक्सरसाइज चालू करचाल व ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट जरूर करचाल एवढी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि मित्रांनो आम्ही बोललो होतो मागच्या वेळेला तुम्हाला का आम्ही तिथे गेलो होतो आणि इथं आल्यावर तो समजला. आम्हाला वाटलं डिस्ट्रिक्ट लेवलची स्पर्धा असेल किंवा महाराष्ट्र लेवलची असेल, पण तसं नाही मित्रांनो. आम्ही इथं डायरेक्ट स्टेट लेवल आलो. म्हणजे इथं प्रत्येक भारतातनं कोण्यातनं खिलाडी आलेले आहेत. हरियाणा, पंजाब, लुधियाना, डबल ते कुठले ते आम्ही तुम्हाला भालोबाशी कोलकातावाले आलेले आहेत, महाराष्ट्राचे आहेत. तूने मेरे जाना कभी नहीं जाना, इश्क तेरा दर्द मेरा, आशिक तेरा. आशिक तेरा लय मरणार इथं. लय बेकार प्लेयर आहेत बाबा इकडे. इथं आशिकची कंबर तोडली. Come on bro. Good, very good. Yes. Shabash. Woo! Shabash. Woo! एक नंबर. सुरेश भाऊ डबल एकदा वडापाव. ओ लॉलीपॉप आहेत का? भाला फेकायची तयारी चाललोय. पहिले केल्याची साल फेकतोय खाली. आता थोड्या वेळामध्ये भाला फेकची स्पर्धा चालू होते, त्यामध्ये मी भाग घेतलेले. माझं संरक्षण पण झालेलं आहे. आता मी बघतो इथं काय बी करत होते.
सोबत वाटत नाही. दुपारचे 2 वाजले, पण लागले, पण जेवलो का हेल्थ येणार नाही. येतो फ्रेश होतोय, जातो. ज्यांच्या जेवणावरती चंदू चॅम्पियन जो मूवी आता आला होता ना मित्रांनो, ते ये आहेत. या सरांच्या विषयी थोडी माहिती तुम्ही घेऊ शकता गुगल आणि यूट्यूबवरती. मित्रांनो, आता महिलांचं चालू आहे गेम भालाफेक. पुरुषांना सांगितलं 1.5 तास जाईल. आयोजक बोले का तुम्ही जेवून या. मग आता आम्ही जेवायला चाललोय प्रतीक सोबत. प्रतीक, जेवून झाल्यावरती मित्रांनो पहिलाच भाजा नंबर लागला होता. मला असं वाटत होता का मी काय करीन काय मला माहिती नव्हतं. आणि पहिला तो भाला मी पहिल्यांदा हातात घेतला होता. तोही माझ्या मिलिटरीच्या मित्राने दिला होता. तिथेशी तर माझी ओळख झाली होती त्या मित्रांनी. आणि तो भाला मी फेकायचा खूप छान प्रयत्न केला. भाला भरपूर लांब जाऊन पडला होता मित्रांनो. त्या रिंगच्या पुढे जाऊन पडला होता. त्याच्यामध्ये मला चांगले नंबर भेटले. मित्रांनो नमस्कार. हे बघा, हे आपले आर्मी वाले आहेत सर. ये आर्मी से है और ये मेरे अभी अच्छे खासे दोस्त बन गए. मेरे को इसके बारे में बता रहे थे. मेरे को अभी पता चला कि ये 1.5 लाख का आता है. और हमारे बंदे ऐसे कहाँ से ऊंचा खुद करके ख़राब कर रहे थे. और सर जी आर्मी में थे, कुछ एक वॉर के इसमें इनका जरा प्रॉब्लम हो गया करके ये अभी हमारे इसमें खेलने आए. तो सर को मेरे तहे दिल से जय हिंद. सर जय हिंद. जय हिंद भाइयों. और सर मेरे चैनल को बोलिए सब्सक्राइब और शेयर करने के लिए प्लीज. भाई लोग सब्सक्राइब शेयर करो बंदे का, ठीक है. स्पोर्ट्स में आगे आओ. बहुत अच्छा, मतलब अपने आप को फिट रखना और बहुत अच्छा अपॉर्चुनिटी है. सर हमारे मराठी में कहावत आहे की अगर आप बोलतात का श्रीमंती पाहिजे असेल तर शरीराची पाहिजे, पैशाची नाही आहे. तो वैसे जो होती है वो शरीर की रहती है, पैसे की नहीं रहती है. तो आप ये दौलत कमाइए. और मैंने अब मेरा अभी हो रहा है, देखते हैं अभी क्या आगे क्या हो रहा है करके. जैसे मेरे यूट्यूब चैनल पे अभी ऐसे रहिए मेरे साथ, देखते फिर. ओके, थँक्यू. मित्रांनो, आता तुम्ही जे बघत आहे ते सर्व इंडियन आर्मी ॲथलीट आहेत जे युद्धामध्ये स्वतःचा पाय गमावले, हात गमावले अशी लोक आहेत मित्रांनो. यांच्यासाठी जय हिंद. माझ्यापाशी व्हीलचेअर आली नाही अजून. मोटिवेशन गावाला पोचली हैदराबादला. हा आता आली नाही ना. दुसरी मित्राची माझी निवड येणार 20 तारखेला. मित्रांनो, हे मिलिटरीवाले आहेत. तेही कुठेतरी युद्धामध्ये त्यांचा पाय गमावला आहे, पण तेही दिव्यांगांना किती मदत करतात बघा मित्रांनो. आणि तसंही माझं झालेलं आहे. आता लास्टला समजेल मी किती अंतरावर फेकला आहे भाला आणि माझा किती नंबर येणार आहे. ठीक आहे. कम ऑन रोहित. यस. ओके, गुड. तर नमस्कार माझ्या मित्रांनो. काल आम्ही ऑलिम्पिक गेम खेळून आलो आणि रात्रीचा काल माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला आणि तिकडे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. मग माझी इच्छा पण नव्हती काय सांगायचं काय नाही. तर बोलो आज त्या ब्लॉगसाठी काहीतरी सांगणं गरजेचं आहे आणि तुम्हाला पण त्या गोष्टी कळायलाच पाहिजेत, कारण का तो ब्लॉग मी पूर्ण टाकणारच आहे म्हणा. तर माझी तरी अजून तरी मनस्थिती नाही आहे त्या गोष्टीवर बोलायची. तर प्रतीक तुमच्याशी काहीतरी बोलणार ती तुम्ही व्यवस्थित ऐका. मित्रांनो, काल जे झालं तिकडे ते खूप चुकीचं झालं. सांगायचा विषय एवढा आहे की नवीन ॲथलीट ज्यावेळेस एखाद्या गेममध्ये पार्टिसिपेट करतो त्यावेळेस त्या ॲथलीटला माहिती नसतं की तिथले रूल्स काय आहेत. तर ते रूल्स तिथले पंच व आयोजक जी कमिटी असते त्यांनी त्या नवीन ॲथलीटला समजावणं त्यांचं काम राहतं, त्या मॅचचे रूल काय आहेत ते. तर काल
बंटीने मॅचमध्ये पार्टिसिपेट केला. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक या तिन्ही गोष्टींमध्ये नाव दिलं. व त्यानंतरून तिकडे तो पार्टिसिपेट करण्यासाठी गेला. तिकडे एक तिथलेच पंच होते, त्यांचं काय नाव वगैरे माहिती नाही आहे. त्या फेडरेशनचे आम्हाला काय एवढं जास्त माहिती नाही आहे त्या फेडरेशन विषयी. तर बंटीला असं सांगण्यात आलं की तू स्टँडिंग पोझिशनला भाला फेकू शकत नाही, तू बसून भाला फेक म्हणून सांगितलं. तर त्यानंतरून पंचांच्या निर्णयानुसार बंटीने बसून भाला फेकला व भाला चांगल्या पद्धतीचा व मेडलमध्ये आला. बंटी बसून भाला फेकल्यानंतरून व ज्या वेळेस मेडल देण्याची वेळ आली व बक्षीस समारंभ होता त्यावेळेस पंचांचा निर्णय बदलला गेला. त्या ठिकाणी आम्हाला असं कळलं की बंटीने नाव दिलं होतं स्टँडिंग पोझिशनला आणि त्याने बसून भाला फेकला म्हणून त्याला बाद करण्यात आलं, म्हणजे फाऊल दिला गेला. तर त्याच्यामध्ये कसं आहे की पंचांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत व एखाद्या ॲथलीटला त्या गोष्टी समजून सांगायला पाहिजेत की तू स्टँडिंग पोझिशनला नाव दिलंय का नाही दिलं. मग स्टँडिंग पोझिशनला नाव दिलंय का बसून मग का खेळतोय. तर त्या गोष्टी तिथल्या तिथं जर का क्लिअर झाल्या असत्या तर आता बंटीला 3 मेडल आज निश्चित होते. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस कोणती गेम खेळचाल त्यावेळेस त्या गेमचं पंचांकडनं तुम्ही अगोदरच खेळतानाच ह्या गोष्टी क्लिअर करून घेत चला व कोणी पंच असतील त्यांनीही नवीन ॲथलीटला ह्याचं सहकार्य करा. थँक्यू. तर मित्रांनो अशा पद्धतीने काय ते काय झालं, पण ठीक आहे. माझ्याकडनं आता तुमच्या समोर प्रतीकलाही खूप खूप शुभेच्छा. कारण का प्रतीक काल गोल्ड मेडल मारले प्रत्येकनी. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असेल, आम्ही बोललो होतो का रायगडसाठी काहीतरी करू. तर रायगडसाठी नाही मित्रांनो, त्यांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी तो गोल मारलेला आहे. कारण का ती पूर्ण भारताचे कॉम्पिटिशन, भारताच्या कानाकोपऱ्यातनं व्हिडिओ आले, खेळाडू आले होते. आणि तिथे प्रत्येक खेळाडू असे होते ना का मी स्वतः त्यांना माझं मनात असं विचारला का या लोकांना हारून तरी मी कसा खुश राहणार. कारण का त्यांचं एवढं दिव्यांगत्व होतं का कोण 80%, कोण 85%, कोण 90%. पण त्यांच्या खेळण्याचा जी कला होती किंवा ते स्टेज होतं, शपथ हेड्स ऑफ. आणि तिथं काल मी आर्मीच्या यांना पण भेटलो, सगळ्या कमांडोना, जवानांना. एवढं बरं वाटलं त्यांचं का मी ते तुम्हाला व्हिडिओ दाखवला सर्व. ते एवढं बरं वाटलं त्यांच्याशी भेटून बोलून. माझे सबस्क्राईब त्यांनी वाढवले. आणि त्याच्यानंतर ज्या काय गोष्टी घडल्या त्याच्यानंतर मला थोडा मी नाराज झालो होतो म्हणा. पण ठीक आहे, मी पहिल्यांदा कुठल्या तरी गेम मध्ये खेळलो आणि ज्या खेळामध्ये आम्हाला दोघांना काय माहिती नव्हता तो भाला कसा पकडायचा, तो गोला कसा फेकायचा, ती थाली कशी जायला पाहिजे, काय स्टेज पाहिजे, कसं आम्हाला काही माहिती नव्हतं. आम्ही एक डेअरिंग केली, एक मजा मस्ती म्हणून. आणि प्रत्येकाने गोल मारला. माझा गोल आला होता पण काही चुकामुळं किंवा काय माझंच मी सांगू शकतो का माझे दुर्लक्षामुळं ते गोष्टी झाल्या असतील. ठीक आहे, नेक्स्ट टाइम इज बेस्ट टाइम. पुढची ही चुकी आहे ती लास्ट चुकी असेल आणि याच्यातून चुकी होणार नाही. आणि नॅशनलला आम्ही आता याच्या पुढे डबल महाराष्ट्रासाठी काहीतरी करून टाकू याचं आम्ही तुम्हाला इथं आश्वासन देतो. आणि माझ्या व्हिडिओला तसं तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओला प्रत्येक तुम्ही आवर्जून पहा. बस एवढं मी सांगतो. आणि मला इथपर्यंत पोहोचवणारे ज्यांनी मला सपोर्ट केला, अविनाश गायकवाड, अमित जाधव, संदीप वाघमारे आणि माझे लाडके मेवणे म्हणजे आमचे विकी सालवी, या लोकांनी मला एवढा सपोर्ट केला. प्रतीक मोहिते, आमची जया वहिनी, आमचे भाऊ यांनी मला भरपूर सपोर्ट केला. यांच्यासाठी खूप 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 मी आभार. आणि असाच माझ्यासोबत राहा तुम्ही. तोपर्यंत दुसरा व्हिडिओ आता येतो. आम्ही चालू बारामतीला, बारामती सिरीज आहे माझी, ती पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.